नमस्कार. स्वामी संगीता विलॉगमध्ये मी संगीता तुमचं स्वागत करते. बघा काल 7 फेब्रुवारी 2025ला अंगणवाडी मुख्य सेविकेच्या एक्झामचं हॉल तिकीट आलेलं आहे. काहींनी हॉल तिकीट काढलं असणार, काहींनी नाही काढलं असणार. तर नाही काढलं असणार तर तुम्ही आज उद्या वगैरे काढून घ्या. कारण कसं 14 फेब्रुवारीपासून एक्झाम सुरू होत आहेत. काहीचे एक्झाम 14 फेब्रुवारीला असणार आहेत, काहीच्या 22 फेब्रुवारीला, काहीच्या 26 किंवा काहीच्या 27 ला असते किंवा काहीच्या 2 मार्चला असते. तर कोणत्याही दिवशी एक्झाम असो पण हॉल तिकीट सगळ्यांच्या आलेले आहे, तर त्यामुळे ते तुम्हाला काढून घ्यायचे आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अंगणवाडी मुख्य सेविकेच्या एक्झामबद्दल मी महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे. तर ते व्यवस्थित लक्षात ठेवा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, व्यवस्थित शेवटपर्यंत ऐकून घ्या किंवा बघून घ्या. ऐकलं तरी चालेल, काही एवढं असं बघण्यासारखं काही नाही. तर बघा, तर आता ज्यांच्या 14 फेब्रुवारीला एक्झाम आहे तर त्यांनी म्हणजे कसं नियोजन करायचं. तर आतापर्यंत जेवढा म्हणजे त्यांचा अभ्यास झालेला आहे त्यांचं फक्त रिव्हिजन करा. आणि ज्यांचं नाही झालेलं आहे त्यांनी आता नवीन सुरू केलेलं आहे, तर त्यांनी एक रीडिंग तरी करून घ्या, ज्यामध्ये तांत्रिक घटक आहे, गणित, बुद्धिमत्ता, GK GS ह्या गोष्टी तर करायलाच पाहिजे. आणि जे काही विद्यार्थी आहेत की म्हणजे काही महिला विद्यार्थी आहेत की जे MPSC त्यांचं मुख्य फोकस होतं, MPSC कंबाईनवर त्यांनी फोकस करून चांगला स्कोर पण घेतलेला आहे. म्हणजे माझे एक 2 मैत्रिणी आहेत, त्यांचं म्हणजे 55च्या पुढे स्कोर आहे, चांगला 58पर्यंत. तर त्यांनी पण अंगणवाडी मुख्य सेविकेचा एक्झाम फॉर्म भरलेला आहे. तर आता त्यांचं GS चांगला कंप्लीट झालेला आहे, चांगला स्ट्रॉंग आहे. ज्यांच्या कंबाईन वगैरेला चांगला स्कोर आहे त्यांच्या GK GS आणि गणित बुद्धिमत्ता एकदम चांगला म्हणजे चांगला व्यवस्थित आहे. म्हणजे 40 म्हणजे 80 मार्क त्यांचे अभ्यास झालेला आहे. तर आता फक्त उरलेला आहे काय, तांत्रिक घटक. तर तांत्रिक घटक आता त्यांच्याजवळ एक आठवडा मिळेल. जर 14 तारीखपर्यंत 14 फेब्रुवारी म्हटलं तर त्यांना 6 दिवस आहेत. तर ते तांत्रिक घटक अभ्यासू शकतात. किंवा जर जास्तीच्या वेळ आहे, एका मैत्रिणीच्या 27 फेब्रुवारीला एक्झाम आहे तर तिला तर भरपूर वेळ मिळाला तर ते तांत्रिक घटक कवर यामध्ये होऊ शकतं. तर अशा पद्धतीनं तुम्ही तांत्रिक घटक कवर करू शकता. तर त्यासाठी विजयपथ पब्लिकेशनची पुस्तकं आहे, प्राईम पब्लिकेशनचं आहे किंवा इतरही म्हणजे प्रकाशनाच्या पुस्तकं आहेत, त्या तुम्हाला जे योग्य वाटते ते घ्या. आपण आपलं जे बुल्सआय अकॅडमी जे यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये आपण प्राईम पब्लिकेशनचे जे तांत्रिक घटकावरील सराव प्रश्न आहे ते सगळं त्यामध्ये IMP प्रश्नांचा समावेश केलेला आहे. आणि विजयपथ पब्लिकेशनची अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी, तर त्यावर सुद्धा ज्या महिला बालविकास योजना आहे, कायदे आहे, पोषण अभियान आहे किंवा संगणक यावरील काही म्हणजे बऱ्यापैकी तांत्रिक घटकातील अभ्यासक्रम कव्हर होईल अशा संपूर्ण व्हिडिओ मी तयार केलेले आहे त्या पुस्तकांमधून. तर ते आपल्या एक्झामला उपयोगी ठरू शकते. प्रमाणे म्हणजे तज्ज्ञ व्यक्तींनी ते पुस्तक तयार केली, अभ्यासक्रम त्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केला, तर ते आपण त्या ठिकाणी रिवाईज केलेलं आहे. तर बघा, कंबाईंड ग्रुप बीच्या एक्झामवरून असं लक्षात आलं की खरंच जर आपलं म्हणजे प्रॅक्टिस नसेल, सराव पेपर म्हणजे प्रश्नांचा सराव जर नसेल तर एक्झामच्या वेळेला आपल्याला वेळ खूप कमी जातो. माझं कंबाईनच्या एक्झामला असं झालं की मी गणित बुद्धिमत्तापर्यंत पोहोचूच शकली नाही. म्हणजे खूप कमी प्रश्न सॉल्व झाले. माझं 67 प्रश्न सॉल्व केली, त्यामध्ये 44 बरोबर आले. 37 म्हणजे कट ऑफ जाऊन 37 मार्क मला मिळाले. तर एवढं लॉस झालं. म्हणजे 7-8 मार्क माझे वाढले असते जर गणित बुद्धिमत्तापर्यंत गेली असती. तर आत्ता म्हणजे पुढच्या एक्झामसाठी म्हणजे त्या एक्झाममधून असं धडा शिकली मी की खरंच जर आपली प्रॅक्टिस नसेल सराव पेपरचं तर आपल्याला एक्झाम त्यामध्ये कव्हर करता येत नाही, खूप घाई होते आणि प्रश्न चुकत असतात. तर त्यासाठी आत्ता ह्या एक्झामसाठी, कारण आपल्याला 20 प्रश्न गणित बुद्धिमत्तेवर येणार आहेत आणि म्हणजे त्यामध्ये पण आता टायमर असणार आहे. ग्रुप A आणि ग्रुप B असं 2 ग्रुप A आणि ग्रुप B असं म्हणजे त्यामध्ये ग्रुप पाडण्यात येणार आहेत त्यामध्ये. आणि आधी ए ग्रुपचे प्रश्न सॉल्व करता येईल आणि नंतर म्हणजे 10 प्रश्न म्हणजे ते आपल्याला वेळ 45 मिनिट देण्यात आलेले आहे. त्यामध्ये मराठी, इंग्रजी, GK GS आणि तांत्रिक घटक आणि आपलं गणित बुद्धिमत्ता असं सगळं ग्रुपमध्ये 45 मिनिटात सॉल्व करायचे आहेत. आणि इकडे 45
मिनटामध्ये सॉल्व करायचे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तुम्हाला जर ईमेल आला असेल त्यामध्ये तुम्हाला दिलं असेल की नॉर्मलायझेशन पद्धत लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे जर कोणत्या शिफ्टच्या पेपर जर कठीण असेल तर त्याचा नॉर्मलायझेशन वगैरेमध्ये ह्या जाऊन म्हणजे त्यांना मार्क वाढवून देण्यात येणार असतील. कारण कसं मागे तलाठीच्या एक्झामला वगैरे तसं झालं होतं. तर त्यामुळे तुमचं जर 14 फेब्रुवारीला एक्झाम असेल, पहिल्या दिवशी असेल, त्यामध्ये म्हणजे पेपर कसा आहे काय आहे आपल्याला माहीत नाही, तर त्यामध्ये पॅनिक होण्याचं काही कारण नाही. कारण ते नॉर्मलायझेशन पद्धतीमध्ये ते सगळ्यांना समान ठेवण्याचा प्रयत्न करत असतात. तेवढं मला माहीत नाही, पण एवढं माहीत आहे की नॉर्मलायझेशनमध्ये जर म्हणजे काही शिफ्टच्या एक्झामचा पेपर जर कठीण असला वगैरे तर त्यांना ते मार्क वाढवून दिले जातात असं म्हणतात. म्हणजे सगळ्यांच्या पेपरचा दर्जा इक्वलमध्ये आणण्यासाठी हे केल्या जात असते असं म्हणतात. पण माहीत नाही मला तेवढं काही त्याच्याबद्दल, तेवढं तांत्रिक याच्या मला माहीत नाही आहेत. पण फक्त एवढं आहे की आपलं फक्त जे वेळ आहे त्या वेळेमध्ये सर्वात जास्त म्हणजे रिव्हिजनला म्हणजे ह्या वेळ द्या. जास्तीत जास्त MCQ सॉल्व करा. गणित बुद्धिमत्तेकडे खूप लक्ष द्या. आता मी तर ठरवलं की दिवसातनं 1-1.5 तास तरी गणित बुद्धिमत्तेचं करायचं. कारण खूप लॉस झाला. आता पुढच्या एक्झामला ते होऊ द्यायचं नाही आहे. तर त्यासाठी हे म्हणजे सुरू आहे. तर आतापर्यंत जे TCSद्वारे एक्झाम झालेले आहेत तर त्यांचे तुम्ही MCQ सॉल्व करा. त्यामध्ये मराठी आहे, GK GS आहे, इंग्रजी आहे. हे सगळे जर प्रश्न सॉल्व केला तर तुम्हाला त्या एक्झामला खूप सोपं जाईल. त्यामध्ये वनरक्षकच्या एक्झाम झाल्या होत्या मागे, TCSद्वारे घेण्यात आल्या होत्या, त्या आहेत. तलाठीच्या एक्झाम आहेत किंवा आता आपलं मुंबई महानगरपालिकेचे एक्झामचे आहे. तर मी जे बुल्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल, टेलिग्राम चॅनल आहे त्यावर मी त्या PDF वगैरे टाकलेल्या आहेत. किंवा इतरही जे टेलिग्राम चॅनल आहेत त्या टेलिग्राम चॅनलला त्या PDF वगैरे आहेत. तुम्ही त्यामधून ते सॉल्व करू शकता. तर हे महत्त्वाचे आहे. कारण TCSद्वारे घेण्यात आलेले पेपरचा जर सराव केला तर ते एक्झामला उपयोगी ठरू शकतात. काही प्रश्न त्यामधून रिपीट होऊ शकतात किंवा तशाच प्रश्न दुसरा तयार होऊ शकतो. तर त्या प्रश्नांचा आपल्याला आपल्या एक्झामला उपयोग होणार आहे. कारण खूप एक्झामला प्रश्न रिपीट होत असतात. तर ही महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आणि एक्झामला जाताना जर तुमचं दूर सेंटर असेल आणि सकाळची बॅच वगैरे असेल किंवा दुपारची तर तुम्ही एक दिवस आधीच जा सेंटरच्या ठिकाणी. जर संध्याकाळची बॅच असेल म्हणजे 4 वाजेची वगैरे तर तुम्ही सकाळीच घरून निघा वगैरे, काही दूर सेंटर असेल तर. आणि सोबत तिथं सांगितलं आहे की हॉल तिकीट आहे ते आपली हॉल तिकीटची कलर प्रिंटच पाहिजे. आणि दोन म्हणजे जे पर्सनल डाटा असणारी आणि जे सूचना दिलेल्या आहेत ते म्हणजे दोन्ही कॉपीच्या प्रिंट आपल्याला काढायचे आहेत. आणि ते पण कलर प्रिंट काढायचे आहे. आणि सोबत एक ID प्रूफ आपल्याला ठेवायचे आहे. ID प्रूफ, 2 पेन पाहिजे आपल्याकडे, बॉल पेन पाहिजे. कारण गणित बुद्धिमत्ताचं सॉल्व करायला, सिग्नेचर करायला वगैरे आपल्याला उपयोगी पडणार आहे. आणि पाण्याची बॉटल तर त्यामध्ये ते पारदर्शक असावी. कोणतेही म्हणजे त्याच्यावर स्टिकर वगैरे चिकटवलेला नसो. आणि महत्त्वाचं म्हणजे एक्झामला जाताना असं खूप सारे दागिने घालून जाऊ नका. कारण ते तिथं काढून ठेवायला लावतात. तर त्यामुळे आधीच घरी म्हणजे जे मंगलसूत्र तर असतो ते लग्न झालेल्या बायांना मंगलसूत्र काढायला लावत नाही. पण इतर जे जास्तीचे दागिने असतात ते नाही घालून गेलं तर बरं राहील. कारण काही वेळेस कोणत्या एक्झामला मग ते काना नाकातमध्ये असलं तर त्यामध्ये स्टिकर वगैरे लावतात, ते कसं तरी वाटतो. म्हणून एवढ्या गोष्टी थोडंसं लक्षात ठेवायच्या. आणि सगळ्यांना अंगणवाडी मुख्य सेविकेच्या एक्झामसाठी खूप शुभेच्छा. व्यवस्थित अभ्यास करा, रिव्हिजन करा. आणि म्हणजे अजिबात कोणतं असं टेन्शन घेऊ नका. शांत राहा. शांत राहिल्यामुळे डोकं चांगलं चालतं आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. म्हणजे बोलणं कमी करा आणि काम करणं जास्त करा. तर हा व्हिडिओ इथंच थांबवते. धन्यवाद.